मंडळी, आताच हार विकून आले बघा. पावसात किती भिजले. आता पावसात भिजले तरी आज मंगळवार आहे, लोकांना हार पाहिजे असते. हार मी थोडंच घेऊन गेले होते, आता परत लोकांनी सांगितले मावशी घेऊन या. आता घेऊन चालले बघा. आता 20-25 हार आहेत आता द्यायचे त्यांचे बनवून. तर पाऊस तर बघा किती पडायला लागलाय. छत्री घेऊन जायला लागला आता मला घ्यायला. लोक घराच्या बाहेर पडत नाहीत. आता सांगितलंय मावशी हार घेऊन या. तर येऊन विकून आले, आता बनवायचे बघा. आता बनवून घेऊन द्यायचं. आणि टायमिंग काय झालंय, सकाळी 10:30 वाजले. ते म्हणजे सकाळी 7ला जाऊन विकून आली, पण पावसाने काय दम धरलाच नाही. लय जास्त पाऊस यायला लागलाय पुन्हा. झाले आता हार भरून. हार संध्याकाळी तिकडे त्या प्रभूजीला द्यायचंय. हे टोकरीतली फुलं सुकायला घालू का? सगळे भिजलेत ना. जाऊन येते लगेच. आणि इकडं बघा, आज पण आहे ना त्यांना शाळेला सुट्टी दिलेली आहे. तर आता ह्यांचे ऑनलाईन क्लासेस होणार आहेत. ऑनलाईनसाठी आता तयारी करून बसतोय. तर 5 मिनिटात चालूच होतील ऑनलाईन क्लासेस. ओ दादा अभ्यास करतोय आता. दादाला त्रास द्यायचा नाही अजिबात. 2-3 तास. त्याच्या 11 ते 2 वाजेपर्यंत ऑनलाईन क्लासेस आहेत. माझी मम्मी पण आता चालली. ये लगेचच, हळूहळू जा. अजून तिकडून येऊन लगेच तिला मार्केटला पण जायचंय. पाय दुखतात तर हळूहळू जाते. आई गेली. हा कसं बघतोय आईला. नको बघू चल ये घरात. पाहू शकता आता फुलं आणलं ते. मला पण जायचंय खाली. खूप जास्त फुलं आहेत. आता मार्केटवर नाही, सगळेजण घेऊन आले ते भरपूर सामान. चलो, आज तब्येत ठीक नाहीये, मूड पण नाही होते. काय करायचं, पण थोडस काम करतोय. तेवढंच खाली येऊन दोघून, ते पण 3 दिवसातनं खाली आले आज मी स्वतः. तीन दिवसातनं खाली आले. दम लागलाय आता मला. जास्त आपण काही येत नाही खाली. मी खूप कंटाळ करणारी बाई आहे. भरपूर फुलं आणलं ते दिसते माल. आषाढी एकादशी, रामकृष्ण हरी माऊली. पालखी सोहळ्यासाठी सगळी तयारी चालू आहे आता. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. असं हात जोड की. रामकृष्ण हरी माऊली. हो अजून येतात. तब्येत सकाळपासून ठीक नाही आणि मला काहीच खाऊ वाटना घरातलं. मग मी ह्यांच्यासाठी ना, आमच्या इथं एक छान म्हणजे असं हॉटेल आहे. तिथं छोटी हाफ प्लेट पण भाजी देतात आणि खूप छान क्वालिटी असते त्याची. तिथून मी भाजी आणायला लावली ह्यांना. त्यांनी आणली पनीरची भाजी. सकाळी केली आहे कांद्याची चटणी. सकाळची पण आहे, पण मला खायचीच इच्छा नाही ती. जास्त पड की प्रीती. शिपडकी. आणि सकाळी केली होती कांद्याची चटणी, पण मला खाऊच वाटणार. मी कांदा खात नाही आणि मी सकाळपासून जेवणच केलं नाही. आणि हे लोक आता आले फुलं घेऊन. तर मी सांगितलेलं येताना ती भाजी आणि हॉटेलची मला खायची. मला काल
मंचुरियन्स खाल्ले आणि परत वातावरण पण आता 2-3 दिवस झालं खूप पाऊस येतोय. वेदांना पण बरं नाहीये ना, वेदांना पण बरं नाही, त्याला पण जास्त सर्दी झाली आहे आणि त्याच्यामुळे आहे ना मला काहीच खावं वाटत ना. असं सकाळपासून आहे ना लय त्रास व्हायला लागलाय, घसा जास्त दुखायला लागलाय आणि परत मग कणकणी आल्याने वाटायला लागले आणि झोप पण खूप झोप वाटायला लागली, पण आता झोपायचं नाही. खूप कामं पडल्यात लय. माझ्या मम्मीने आता एवढी सारी फुलं आणले ते तुम्ही बघितली. हे खाली करायला आपण ही छडी आणली आहे बघा. टोकरीत घ्या ती ही टोकरी, गुलाब वगैरे शेवंती फुलं आणलेली आहेत. ही गुलाब आहे. आणि त्या टोकरीमध्ये टाका ती गोल. बघितले तुम्ही मित्रांनो. चला आता जेवण वगैरे करतो मस्तपैकी. जेवतो आम्ही दोघ जण आता, कारण की भूक लय लागली आहे पण जेवायची इच्छा नाही. जसं पाहिजे तसं जेवूच वाटणार. तर माहितीये का, आजारी पडल्यावर कसं बाहेर बाहेर खाऊ वाटतं, तसं खाऊ वाटायला लागले, पण बाहेरचं खायची इच्छा होत नाही. म्हणून आता हे घरचं जेवण, सात्विक जेवण या जेवायला. आता वाजले 8 रात्रीचे. अंधार पण बघू शकता आणि घड्याळ पण बघू शकता. घड्याळात वाजले बरोबर 8. आणि मी आता उठले आणि चहा सोबत खाते स्नॅक्स. झोपूच वाटायला लागले, कारण की आता 2-3 दिवस झाले सलग पाऊस होता, त्यावेळेस काय वाटलं नाही. आणि पाऊस उघडलाय आता, तर आता बरं वाटणार. ह्याला पण वाटणार, मला पण वाटणार. कंटिन्यू दिवसभर झोपून आज काहीच म्हणजे काम पण जास्त केलं नाही, काही नाही. पण हे आता उठले झोपत न हे खाते आणि मम्मीने फुलं आणलेली सगळं हे ह्यांचं आवरून घेतलंय मी. आनंद करतो जरा नाश्ता. अजून स्वयंपाक करायचा, पण तब्येतीकडे आहे ना असं थंडी वाजायला लागली, असं खरखर निघतो संपतंय. थंडी वाजायला लागली, ह्याला सर्दी झाली, मला पण सर्दी होणार आहे, असं आमची प्रोसेस चालू आहे. तर काय करावं तेच समजा नाही. म्हणून ना काहीच होईना, असं वाटतं दिवसभर झोपून घ्यावं. मी कंटिन्यू 3 वाजता झोपले असं. हे लोक 3 वाजता झोपले, ते 8 वाजता उठले. मग किती तास झोपले मी? 6-7 तास झोपले असं. 5-6 तास झोपलो मी. आता जरा थोडस खाली चालले, कारण की मला जायचंय एका लेडीज कडं. त्यांनी मला बोलवलं होतं 2-3 दिवस झालं, पण मी गेलेच नाही. आणि मी आता हा माझ्या मागं लागतो. हा काय म्हणतो, नाही मी घरात बसणार. वेदन मी जाऊन येते, तू बसशील घरात बाळा? हा बसणार ना, रडणार नाही ना? मग जाते आम्ही. हो दादा येतोय ना. किती हुशार आहे बघा, एवढीच बाळ किती हुशार आहे. आणि हा बघा माझ्या आधी निघालाय. ह्याला फक्त म्हणलं मी येते जाऊन बसा, जा पप्पाकडं, जा बाळा पप्पाकडं. नाही मग बाहेर नको फिरू, मी येते लगेचच. हा बघा असं पाहिलं तुम्ही, असं बाळ पाहिलं का? हा बाय पिल्लू, येत्या बाय, येते लगेच घरात बस, दार उघडच आपलं. बघा किती हुशार आहे. त्या पण बसतो का? बस मग. बघा आता मी तुम्हाला सांगितलं तो हुशार आहे, त्याच्यामुळे तो गेलाय रिटर्न. मला ती 2-3 दिवसापासून बोलवत होती, मी काय गेलेच नाही. बघा आला, ते म्हणायचे फक्त असतात, पळत यायचं तर असतच. आला दिसत का, सगळ्यात छोटं बाळ. पण वेदान इतका हुशार आहे ना, खूप हुशार आहे. खूप हुशार आहे. पावसामुळे नुसतं रस्ता असं चिक 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 झालाय ना, बाहेरच यायला मनच होत नाही. हळूच हळूच चल, हळूच चल. मलाच कळत नाही कुठून नेमकं जावं, कुठून पण घुसायचं. आणि पाय इतके घसरतात ना, लय घसरतात. थंडी पण इतकी वाजायला लागली, बाप रे बाप. पावसामुळे काही सुधरत नाही. तुम्ही अंधार वाटतोय ना तुम्हाला,
उशीर झाला, स्वयंपाक करायचंय पण त्यांनी मला 2-3 दिवसापासून बोलवलं, त्याच्यामुळे मला जायची वेळ आली. तोडायला लागले ते वडण्यावरच असते जेवण बघतो काय म्हणतात. तिकडे बघा, आत्ताच आले मम्मीकडं. आता पीक मावशीचा ट्रॅक्टर पुढच्या मावशी तर आमची मम्मी दुकान लावून इथं बसली टेम्पो मध्ये. आज बाहेर पाऊस येतोय, इथं बसते त्या जागेवर, इथं बसलीये. सगळं फुलं बिलं घेऊन बसले. मला जायचं त्या बाईकडं. आणि बघा हे आमचे नाना, ओळखता का तुम्ही नानांना? हा बघा, तिला जमत नाही. दिसतंय का? बघा पावसात बसल्या ते छत्री लावून. कसं काय करायचं सांगा आता? पाऊस आलाय परिस्थिती बेकार आहे. कसा बघा. माल कसा नाही मग काय सांगतात नाना ऐका. हा कसं इकायचा माल काय नाही. पाऊस आलाय एवढं माल महाग झाले. हा काय तर बघा. बघा आमच्या नानाची परिस्थिती. हा पावसामुळे किती हाल झालेलं आहे सगळ्यांचं. एवढं हाल झालं की प्रत्येक माल आणायला ना विचार करून लागतो, कारण की किती माल फेकण्यात जातो आणि किती विकण्यात जातो हे विचार करायला लागतो त्यांना. तर गिरायक पण चालू आहे आणि कॉर्पोरेशन वाले त्यात वैताग वेगळाच देतात. जास्त म्हणजे कॉर्पोरेशन वाले येतात, पटकन नाही ते विकून उचलून घेऊन जातात, सगळं उचलून घेऊन जातात. का पाऊस पण चालू झाला, तुम्ही बघू शकता. दिसतं पाऊस चालू झाला. नाही ना आणली छत्री. तुम्हाला मी दाखवते पुढं. मला जायचं एक ठिकाणी. मी इथं आले आता कारण की मला एक ब्लाऊज घ्यायचा होता कॉन्ट्रास्ट मध्ये. मग त्याच्यासाठी मी ताईंच्या घरी आले. आणि त्यांची बघा क्यूट क्यूट बाळ आहे ते 2. माझ्या वेदांसारखेच आहे 2 जण. पण आता घेते पटकन आणि जाते घरी. तुम्हाला पण दाखवते काय घेतलं. पावसात खाली गेले, मी यायला खूप उशीर झाला. अक्षरशः 9:30 वाजता मी आले वरती. आणि स्वयंपाक राहायला करायचा. आणि पोराला मला जास्त सर्दी वाढली आणि पावसात इतकं भिजून आलो आम्ही, थंडी वाजायला लागली. त्यासाठी आता पोरांसाठी बनवली आळ्याची खिरणी. म्हणजे अजून हे पहिलं पाण्यामध्ये असं शिजून घ्यायचं, नंतर हे दूध टाकून बनवायचं, कारण की मग ते फुटून जाते पटकन. मग ही वाटण्याची भाजी इथं करायला लागले. आणि स्वयंपाक आता भात राहिलाय, चपाती राहिली, भाकरी राहिली करायची. उशीर तर लय झालंय. थोडस झोप आणि कामाचा एवढा उशीर. आणि सकाळ खूप तब्येत. आता उद्याचं सांगताच येत नाही, उद्या बरं वाटतंय का नाही, उद्या जास्त त्रास होतोय. त्यासाठी आता म्हटलं की गरम गरम खीर करून प्यावे. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.